नमस्कार. श्री नमस्कार. सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करत आहोतच, पण आता साकारली आहे एक खरी चळवळ. आणि ह्या चळवळीच्या माध्यमातूनच घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? तर आपल्या कोकणवासियांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत जे आहेत ते आहेत लोककला, लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, त्याचबरोबर नाट्य दिग्दर्शक असे हे सदानंद राणे सर. आतापर्यंत बऱ्याच कार्यक्रमांचं परीक्षक म्हणून त्यांनी त्यांची कामगिरी बजावली आहे. सो असे हे सदानंद राणे सर आपल्या सोबत आहेत. तर सर, आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर, तुम्ही लोककला, लोकनृत्य याचे अभ्यासक आहात. गेली कितीतरी वर्ष तुम्ही याच क्षेत्रामध्ये तुमची कामगिरी बजावत आहात. तर नक्की या क्षेत्रामध्ये येण्याची आवड कशा प्रकारे निर्माण झाली आणि मग या क्षेत्रात कधी तुम्ही पदार्पण केलं? खरं म्हणजे लहानपणापासूनच मला आवड होती संगीताची, या सगळ्याची. माझे वडील भजन सम्राट होते, भजन गायचे आणि अरे वा. त्यांच्यावर मी भजन गायचो लहान असताना. त्यातून आवड निर्माण होत गेली आणि त्यांच्यावर राहून राहून मला त्याची आणखीन काहीतरी करायला पाहिजे असं मला सतत वाटायला लागलं. मग साधारणपणे मी 10वीत असताना एक 3 अंकी, पूर्वी 3 अंकी चालायचं नाटक, 3 अंकी नाटक मी शिक्षण घेतलं नव्हतं. मी तसंच्या तसं बसवलं आमच्या वाडीतल्या अरे वा. लोकांनाच घेत. हा माझा पहिली सुरुवात होती त्यावेळेला. पण त्यावेळेला अच्छा. दिशा अशी काही होती की बाबा हे आपल्याला किंवा हे आहे. कारण त्यावेळेला एक 22 वर्षाचा असेल मी त्यावेळेला. त्यामुळे ते करायला पाहिजे म्हणून मी सतत शोध घेत होतो. आणि त्या शोधातूनच राष्ट्र सेवा दल कलापथक म्हणून आहे, ज्याचे सर्व वसंत बापट, कविवर वसंत बापट, लोकशाहीर लियाधर हेगडे आणि सुधाताई वर्ते ज्या नृत्य शिकवायच्या, यांची माझी गाठ पडली आणि तिथून माझा नृत्याचा अभ्यास सुरू झाला तिकडे. त्या ठिकाणचे जे कार्यक्रम होते म्हणजे महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, यामध्ये मी भाग घ्यायला लागलो, नृत्य करायला लागलो, त्यांच्याकडनं शिकत गेलो. आणि त्यातूनच मला वाघ्यामुरळी, गोंधळ हे सगळ्या लोककला कळत. नंतर तुमचं आदिवासी वारली नृत्य किंवा तुमचं कोळी नृत्य, धनगर नृत्य, अशी सगळे नृत्य वेगवेगळे मला आत्मसात करायला मिळाले, नृत्य करायला मिळाले. आणि त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर मला फिरता आलं त्यांच्या बरोबर. त्यामुळे खूप मोठा बरोबर. तो आधार किंवा ते मार्गदर्शन मला त्यांच्याकडून त्यावेळेला मिळालं. पण हे करत असताना मी शोध पण घेत होतो की लोक ओके. नृत्य कोणाची आहेत, कोण करतं, कधी करतं, का करतं, ही माहिती तर मला कुठे मिळतच नव्हती. पण मला एक बरोबर. आवड होती पहिल्यापासून की रस्त्यावर पुस्तकं मिळत नाही, पण रस्त्यावरती जुनी पुस्तकं मिळायची फुटपाथवरती. जर फोर्टला वगैरे गेलात ना, अशी रस्त्यावर पुस्तकं असायची बरोबर. जुनी हो हो. त्यावेळेची. पण आता नाही मिळत ती तशी. तर ती पुस्तकं मी घरी आणायचो, वाचायचो आणि असा खूप माझ्याकडे संग्रह तयार झाला होता. आणि त्याच्यामध्ये मी पेपर वाचन जे करायचो त्याच्यामध्ये कटिंग करायचो पेपरमध्ये, जे संगीतावरती असेल किंवा नृत्यावरती असेल, नाटकावरती असेल, हे सगळं मी जमा करत जायचो. आणि खूप संग्रह माझ्याकडे वाढत गेला. आणि जवळजवळ मी 70 पासून 81 सालापर्यंत, 1970 ते 1981 पर्यंत 1981. हा मी कलापथकामध्ये काम केलं आणि या सगळ्याचा अनुभव घेत गेलो. आणि ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी मी बघायचो कुठलं लोकनृत्याचा ग्रुप आहे का, लोककलेचे लोक आहेत, असं पण मी पाहायचो. आता आमचे हा. सगळे कला पुष्कळ असायचे ना, जवळजवळ 50-50 कलाकार आम्ही दौऱ्यावरती जायचो त्यावेळेला. तर सगळेजण पत्ते खेळते, कोण काय करते, कोण झोपा काढते. मी मात्र तिथे कुठे काय आहे का नृत्याचं, त्याचा मी शोध घ्यायचो. ही मला एक प्रकारची छान आवड सर. निर्माण त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मग हे करता करता कलापथक बंद झालं 81 साली. म्हणजे खूप चांगलं होतं, पण ते काही कारणामुळे बंद झालं.
मग आम्ही सगळे कलाकार बाहेर पडलो. आता काय करायचं? कारण आम्हाला एक वेगळी शिकवण त्या राष्ट्रसेवेच्या कला पथकातनं मिळाली होती. जे समाजभान ठेवलेले लोक असतात, समाजभान सामाजिकचे विचार असतात, अशा लोकांबरोबर आम्ही काम केल्यामुळे आपोआपच आमचा एक सामाजिक दृष्टिकोन बदलत गेला. त्यामुळे आम्ही बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गेलो. पण तिथल्या खूप चांगले चांगले ग्रुप होते, पण मला तिथलं वातावरण आवडलं नाही, तर तिथे आमचं जमलं बरं. नाही. मग मी ते ओके. विसरून गेले त्याच्यानंतर. अशा प्रकारे मी पथकापासून इथपर्यंत आलो. क्या बात है सर. खूप सुंदर. हा प्रवास जाणून घेताना फार छान वाटलं की सुरुवात कशी झाली आणि त्यानंतर मग आतापर्यंतचा प्रवास. खूप सुंदर. मग सर, सांस्कृतिक चळवळ जपणारी पदन्यास ही संस्था, जिची हा स्थापना 1985 रोजी झाली, तर ही संस्था नक्की काय कार्य करते आणि या संस्थेविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. त्या 1985 साली सुरू केली. आता 35 वर्ष या संस्थेला. संस्थेतना अनेक कलाकार आले आणि गेले सुद्धा. आता आम्हाला एक प्रकारचं सामाजिक भान दिलेलं होतं, कला पथकातून मिळालं होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. स्टेज कसं वापरायचं, रंगभूषा कशी करायची, कपडे कसे करायची, पटापट कसं तयार होऊन यायचं, हे सगळं मी शिकलेलं होतं. त्याच्यामुळे मी ही संस्था निर्माण केली. आम्ही, माझे एक मित्र आहे दत्ताराम म्हात्रे म्हणून, आम्ही या दोघांनी आणि आणखी अनेक लोकांना आम्ही त्याच्यावर घेतलं, ज्यांना आमचे विचार पटले होते. अशाना घेऊन आम्ही संस्था केली. पैसे कमवायचा याच्यामध्ये दृष्टिकोन अजिबात नव्हता. आम्ही जी आमच्याकडे बरोबर. मुले ती कामगार वस्तीतली, लालबाग परळ पासून जी सगळी मुलं त्याच्यामध्ये यायची. काही नोकरी करणारी मुलं होती, काही शिक्षण अच्छा. घेणारी मुलं, हे सगळ्यांना आम्ही विनामूल्य शिक्षण द्यायचो. कोणाकडून आम्ही पैसे कोणाकडून घेत नव्हतो. जे पदन्यास मध्ये येतात बरोबर. त्यांच्या, आणि त्यांना शिक्षण देत होतो. आणि या शिक्षणातून त्यांना आम्ही स्टेज पण द्यायचो. रंगमंच तर मिळालं पाहिजे, शिकून काय करणार. मग त्यांना बरोबर रंगमंच आहे. देण्यास वेगवेगळ्या कार्यक्रमाची निर्मिती केली. मी आतापर्यंत जवळजवळ 10 कार्यक्रमाची निर्मिती केली, 85 पासून ते वा. आता 2014 पर्यंत. त्याच्यामधला पहिला कार्यक्रम महाराष्ट्राचे लोकरंग, जो महाराष्ट्राची जी लोकनृत्य आहे, ते त्याच्यामध्ये होती. ती मुलांना आम्ही शिकवायचो आणि त्यांना स्टेज द्यायचो. त्याच्यानंतर सांस्कृतिक नामा, म्हणजे ज्याच्यामध्ये भारतातले नृत्य आहेत, तो कार्यक्रम आम्ही करायचो. त्याच्यानंतर अच्छा. लावणीचं एक प्रकारची वेगळी सुरुवात झाली होती. म्हणजे तमाशा वेगळा होणारा. आणि नंतर लावणीची सुरुवात, तुम्हाला माहिती नसेल तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की 1996 साली अमेरिकेचा ग्रुप मुंबईत आला होता. डॉक्टर मीना नेरुळकर यांचा ग्रुप, तिकडचे अमेरिकेतले कलाकार आणि मुंबईतले कलाकार, असा मिळून एक ग्रुप केला होता. आणि सुंदरा मनामध्ये भरली, तुम्ही जर ऐकलं असेल, तो खूप कार्यक्रम गाजला त्यावेळेला. कारण नुसत्या लावणीवर केलेला कार्यक्रम कोणीच केलेला नव्हता कधीच. त्या कार्यक्रमात मी 100 केले होते. तो एक मला अरे वा. वेगळा अनुभव मिळाला होता. आणि ते 100 प्रयोगानंतर ते मुंबईत काय येणार नव्हते. त्याच्यामुळे मग मी लावण्याचे खाण मी लावणी या नावाने कार्यक्रम सुरू केला, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण हे सगळं मागचं सगळं मार्गदर्शन किंवा हे सगळं मला माहिती होतं. त्याच्यामुळे त्या कार्यक्रमात यशस्वी होत गेलो. हा असा एक लावणीचा कार्यक्रम केला. नंतर आमचे वसंत बापटराव, जे आमच्या गुरुस्थानी आहेत, त्यांच्या त्यांच्या गाण्यांवरचा त्यांनी कविता लिहिल्या, नंतर गाणे चित्रपटासाठी गाणे लिहिले, लावण्या लिहिल्या. हे सगळ्यांचा आम्ही एक संपूर्ण आराखडा तयार करून, त्यांची जेव्हा 75 होती त्यावेळेला आम्ही रसिया नावाचा कार्यक्रम सुरू केला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला. त्याच्यामध्ये पण वेगवेगळी नृत्य होती, जी आम्ही त्यावेळेला केली होती. त्या नृत्याचा पण त्याच्यामध्ये सहभाग होता. असा हा संस्कृती नामा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आपल्या अच्छा. महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला 50 नाही, 25 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेला आम्ही आपला संयुक्त महाराष्ट्राचा लढा, जो आपल्या क्रांतिकारकांनी दिला होता, त्याच्याबद्दल आपल्याला महाराष्ट्र आपला स्वतंत्र झाला, मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र तयार झाला. त्याच्यावर आधारित आम्ही वेगळा कार्यक्रम केला. त्याचा कार्यक्रम हे आमचे शाहीर दत्ताराम म्हात्रे आहेत, तो त्या कार्यक्रम करायचे. त्याच्यामध्ये गाणी होती, पोवाडे होते, लावण्या होत्या, लोकनृत्य होतं, लोककला होती, या सगळ्याचा तो कार्यक्रम होता. हा एक वेगळा कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आम्ही एक वेगळा आणखीन कार्यक्रम केला, मी महाराष्ट्र बोलतोय. महाराष्ट्र काय बोलतोय, महाराष्ट्राची अपेक्षा काय, महाराष्ट्राची संस्कृती काय, याच्यावर आधारित एक कार्यक्रम केला. असे अनेक वेगवेगळे कार्यक्रम केले.
त्याच्यात मुलांना आम्ही संधी देत गेलो. जी मुलं कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाणार होती, शाळेमध्ये म्हणजे 9वीच्या पुढची मुलं आम्ही घ्यायचो, कारण मोठी लागतात ना मुलं. बरोबर. जे कार्यक्रम आम्ही करायचो त्यातनं आम्ही थोडंसं मानधन पण त्या मुलांना द्यायचो. आणि जे खर्च करून यायचे, जे तालमीला यायचे, आता हल्ली कोण तालीम देत नाही, 2 तालमीमध्ये कार्यक्रम करायला बघतात. आम्हाला तिथे महिना 2 महिने रिहर्सल करून मग आम्ही कार्यक्रम करायचो, कारण त्याला क्वालिटी पाहिजे बरोबर. ना. अगदी मी त्या अगदी. मुलाला पास काढून द्यायचो, रेल्वेचा पास काढून द्यायचो. त्या मुलांना थोडा रिलीफ मिळायचा त्याच्यामुळे. आणि अशा प्रकारे बरोबर आहे. आम्ही त्या बाजूने सामाजिक भान जपत आम्ही सांस्कृतिक चळवळ सांभाळलेली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हे कार्यक्रम करताना आम्ही काही उपक्रम पण राबवले. आणि आम्ही जे महाराष्ट्र दर्शन किंवा भारत दर्शन कला पथकामध्ये होतो, राष्ट्रीय स्पर्धा, त्याच्यामध्ये आमची मैत्रीण होती स्मिता पाटील, मोठी आर्टिस्ट. ती अच्छा. डान्स डान्स करत होती. ती खूप लवकर गेली. मग त्या नावाने आम्ही स्मिता पाटील लोकनृत्य स्पर्धा सुरू केली. ती गेल्यानंतर ती स्पर्धा आम्ही लोकनृत्य पाहिजे आम्हाला, कुठले दुसरे डान्स चालणार नाही त्याच्यामध्ये, अशा प्रकारे ते सांभाळले. नंतर पथनाट्य केली, लोकनृत्य केली, समूह गायन केले, जे वेगळे उपक्रम सगळ्यांसाठी राबवत गेलो. शाळेतली मुलं, कॉलेजमधली मुलं, हे सगळ्यांना त्याचा फायदा होता. आणि माझ्याकडे बरेच मोठमोठे आर्टिस्ट पण येऊन गेले, जे आता खूप मोठे मोठे झालेले आहेत. म्हणजे मैथिली जावकर किंवा आताची पूजा सावंत आहे ना, ती पण माझ्याकडे अरे शिकलेली आहे. वा. अच्छा. आणि काही लोकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे थोडं, महिना 2 महिने. त्याच्यामध्ये आताचे आर्टिस्ट आहेत, नागेश भोसले म्हणून आहेत, ते सिरियल वगैरे असतात, किंवा तुमचा सयाजी शिंदे, हा पण माझ्याकडे डान्स शिकलेला आहे. असे खूप अच्छा. लोक शिकून गेलेले आहेत. आम्ही खूप लोकांना संधी त्यात देत गेलेलो आहे. त्यांना आवडत असेल त्याप्रमाणे आम्ही करत गेलेलो आहे. पण कुठेतरी आम्ही सामाजिक भान जपत होतो, नुसती सांस्कृतिक अगदी चळवळ अगदी. नाही. आणि तरी आम्ही एकदम प्रोफेशनल नसलो तर आम्ही सेमी प्रोफेशनल होतो. म्हणजे खूप मोठी बिदाई घेऊन आम्ही कार्यक्रम करत नव्हतो. आम्हाला कमी मिळाले तरी चालायचे. आम्हाला मुलांना सांभाळायचं आहे. आणि संस्था बरोबर. सांभाळताना संस्था रजिस्टर्ड होती, त्याच्यामुळे आम्हाला हिशोब ठेवायला लागायचा, सगळ्या कार्यक्रमाचा तपशील ठेवायला लागायचा. पूर्वी आम्हाला वर्षी अनुदान मिळायचं शासनाचं, आता 3 वर्षांनी मिळतं. ते आम्ही त्या अनुदान वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला करायला मिळतात. अजूनही आम्हाला अनुदान मिळतं, पण आता 3 वर्षांनी एकदा मिळतं. 1 लाखाच्या अच्छा. वरती मिळतं आम्हाला. त्याच्यामुळे ओके. आम्हाला हे उपक्रम राबवायला मिळतात त्याच्यामध्ये सगळे. बरोबर. असं हा पदन्यासचा दौरा अजूनही सांभाळतोय. आता हे लॉकडाऊन आल्यामुळे आम्ही थांबलोय जरा, कारण अनेक उपक्रम त्याचे करायचे. पुढचा प्रश्न विचार. फारच छान सर. ही खूप महत्वाची गोष्ट असते की आपण आपलं कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी जपणं. कारण कार्यक्रम सगळेच करत असतात, मुलांना सगळेच पुढे आणत असतात, पण याच बरोबर कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपणं ही खरंच खूप महत्वाची बाब असते आणि ती तुम्ही जपत आलेले आहात, म्हणून खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास सांगणारं महानाट्य म्हणजे लोककल्याण राजा. आणि याच महानाट्याचं नाट्य व नृत्य दिग्दर्शन तुम्ही केलेलं आहे, तर या अनुभवाबद्दल आम्हाला काय सांग. हा खरं म्हणजे हे जे नृत्य नाट्य आहे ते 1974 साली केलेलं होतं वसंत बापटाने. आम्ही कलाकार म्हणून काम करतो त्याच्यामध्ये. अच्छा. पण माझ्या मनात असं आलं आणि नेहमी काहीतरी मोठं करायचं असं ठरवूनच करायचं. तर आम्ही 1990 साली त्यांच्याकडनं त्याचे राईट्स घेतले, हक्क घेतले, की आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. एवढं मोठं कसं काय करतील, पण आम्ही ते आव्हान स्वीकारलं. एक प्रकारची सर्कस होती आणि त्याच्यामध्ये 60 कलाकार, नंतर बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ, असे म्हणून 75 लोक होते. पण मला त्या पथकाचा एवढा अनुभव होता, त्यामुळे एवढा मोठा ग्रुप आम्ही सांभाळायचो आणि आम्ही दौरे पण करायचो. आता शिवायच्या वा. जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत असा हा कार्यक्रम करत असताना त्याच्यामध्ये शिवाजीची प्रमुख भूमिका आताचे प्रमोद पवार आहेत, मोठे आर्टिस्ट आहेत, माहिती असेल तुम्हाला प्रमोद पवार, दिग्दर्शक. ते त्याच्यामध्ये शिवायचे रोल करायचे, मुख्य भूमिका करायचे शिवायचे. अच्छा. पण त्या जन्मापासून ते राज्याभिषेक, जन्मानंतरचा जो छोटा शिवाजी होता तो पण शिवाजी लागायचा त्याच्यामध्ये. नंतर 2 नंबरचा शिवाजी हा. म्हणायचो आम्ही त्याला, जो रोडेश्वरचा शिवाजी अच्छा. होता, साठी वेगळा हा. शिवाजी आणि मोठा शिवाजी आणि त्याचा राज्याभिषेक. हा संपूर्ण
जीवनपट समोर ठेवताना प्रत्येक जे दृश्य होती त्याची आम्ही क्रमवारी केलेली होती. दृश्याचं नाव आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, त्याच्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये कोण कोण आहेत. पहिल्या दृश्यातला मुलगा तिसऱ्या दृश्यात यायचा, दुसऱ्या नाही तिसऱ्या, कारण त्याला कपडे बदल. मग दुसऱ्यातलं चौथ्यामध्ये यायचा, मग पहिल्यातला मग पाचव्यामध्ये जायचा, असं तो क्रम लावायचा. आणि खूप घाई असायची, एवढे जरी आर्टिस्ट खूप घाई असायची. दरबार होता, औरंगजेबाचा दरबार, शिवाजी महाराजांचा दरबार, सगळे मोठे मोठे भालदार, चोपदार, सेनापती, जे सगळे लोक त्याच्यामध्ये होते ना, त्याची वेशभूषा त्याला सांभाळायला लागायचं. पण एवढी सगळी वेशभूषा आम्ही काही विकत येऊ शकत नव्हतो, कारण त्याचा खूप खर्च होता. मग आम्ही ते घ्यायचो. जवळजवळ 7 ते 8 पिठा भरून कपडे घ्यायचे, त्याची आम्ही वर्गवारी करायचो. मग ते हे करून सगळ्यांना देण्यात जायचं. त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना काम लावायचं. काम काम म्हणता येणार नाही, शिका तुम्ही. प्रत्येक जण आपापले कपडे बाजूला करून ठेवायचा, संपल्यानंतर त्याची घडी घालून मग बॅगेमध्ये टाकायचं. मग तो बाकीच्या बॅक स्टेजवाले, म्हणजे आम्ही हे पण मुलांना शिकवलं होतं. कलापथक या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे हे मी पदन्यासमध्ये वापरू शकलो. दौऱ्यावरती गेल्यानंतर त्यांची काळजी आम्ही खूप घ्यायचो. म्हणजे जेव्हा कलापथक जेव्हा दौऱ्यावर जायचो, तर वसंत बापट स्वतः ड्रायव्हरच्या बाजूला बसायचे रात्री, कारण ड्रायव्हरला झोप लागू नये. तोच प्रकार आम्ही आमच्या इथे पाळला पदन्यासमध्ये. जेव्हा आम्ही दौऱ्यावर निघालो की मग आमचे जे शाहीर म्हात्रे आहेत ते ड्रायव्हरच्या बाजूला बसायचे, गाडीमध्ये सगळे झोपलेले असायचे. आणि गाडीमध्ये आम्ही अशीच रचना केलेली असायची की मागे सगळी मुलं सगळे जेंट्स, पुढे सगळ्या मुली, आणि त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आम्ही जे मेन लोक होते ते असे आम्ही डिवाइड करतो. त्यावेळेला आम्हाला ज्या मुली यायच्या आमच्याकडे, ते आमच्या ओळखीने यायचे, त्यांचे आई वडील आमच्या ओळखीचे असायचे, त्यामुळे ते आमच्या विश्वासावरती पाठवायचे ना. मग ते कुठेतरी सांभाळायला लागायचं ना. आणि सगळी यंग मुलं मुली, 16 पासून ते 30 वर्षापर्यंतचे, काही होऊ शकतं, काळजी आम्ही सतत घ्यायचो. अशा प्रकार आमच्या याच्यामध्ये कधी झालेला नाही. आताचे कलाकार ते मुक्त आहेत, कोण कोणाला विकू शकत नाही, पण आम्ही ही प्रथा सांभाळली होती, खूप वर्ष सांभाळली. नंतर हळूहळू आम्ही म्हणजे आम्हाला कार्यक्रम तर करायचे आहेत, मग आम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की बाहेर तुम्ही बघा, पण कार्यक्रमात आमच्यावर वेगळ्या पद्धतीने राहायला पाहिजे, तर ते होऊ शकतं. अशा प्रकारे ते आम्ही केलं. एक प्रसंग मी सांगतो. आम्ही जेव्हा दौऱ्यावर होतो त्यावेळेला एका ठिकाणी गाडी आमची अडवली. त्यावेळेला लासागावला कार्यक्रमाला चाललो होतो आणि आंदोलकांची गाडी थांबवली. आता काय करायचं, सगळेजण गाडीतल्या खायच्या वस्तू संपल्या होत्या. मग आम्ही काय केलं, जे म्हात्रे आहेत ते म्हात्रे बाहेर गेले, कुठून शोधून खायला आणलं, आणि गेस्टवर आम्ही थांबलो होतो. या प्रसंगीच्या वेळेला म्हणजे खरंच आमच्याकडे काहीच नव्हतं, की आता खायला काय द्यायचं, पैसे आहेत पण खाणं आणू शकत नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही मुलांना एक वेगळं ट्रेनिंग दिलेलं होतं, आणि त्याचा आम्हालाही फायदा व्हायचा आणि मुलांना यायचा. आणि हे करत असताना आम्ही शिकत होतो, आम्हाला चुका व्हायच्या, त्याच्यानंतर चूक होणार नाही याची पण आम्ही काळजी घ्यायचो. त्यामुळे हे नृत्य नाट्य आहे, म्हणजे मी त्याला सर्कसच म्हणायचो, ते आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने सांभाळले. आणि एवढा मोठा ढोलरा शिवदर्शनचा, त्याला आम्ही लोककल्याण राजा हे नाव दिलं होतं. शिवदर्शन म्हटलं लोकांना वाटायचं की शंकराचं काहीतरी आहे का, म्हणून आम्ही लोककल्याण राजा हे नाव दिलं. आणि तोही कार्यक्रम प्रचंड गाजला, सगळीकडे गाजला तो कार्यक्रम. खूप छान सर, खूप छान सर. यानंतर तुम्ही लोकनृत्य, लोककला आणि नाटक याचं तुम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेता, तर तुम्ही त्याविषयी आम्हाला काय सांगाल? कार्यशाळा मी हे कार्यक्रम चालू असताना पण मी घेत होतो. मी जवळजवळ 35 वर्ष मी कार्यशाळा घेतोय. मी माझ्या ग्रुपच्या पण घ्यायचो आणि बाहेरच्या पण घ्यायचो, जे मला बोलवायचे त्याचे. त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा येतो महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभाग जो आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आहे, त्यांची पण मी अनेक शिबिरे केलेली आहे. हल्ली मी 2015 जे महाराष्ट्रामध्ये लोकनृत्यावरती काम करणारे जे लोकनृत्य दिग्दर्शक आहे, त्यांच्यासाठी मी शासनातर्फे एक वेगळी कार्यशाळा ठाण्यामध्ये घेतली होती. त्याला महाराष्ट्रातून 30 कोरिओग्राफर म्हणजे नृत्य दिग्दर्शक आले होते, आणि त्यालाही
चांगला प्रतिसाद मिळाला होता. वेगवेगळ्या संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर मला बोलवत असतात आणि मी ते प्लॅनिंग करून त्याप्रमाणे जात असतो. मे महिन्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी याच्यामध्ये मला या शिबिराचं काम करायला लागतं. पण मी हे करत असताना नुसतं मुलांना मी बघतो शिबिर वेगवेगळे कसे शिकवतात किंवा पैशाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर शिबिरे घेतली जातात, हा माझा अनुभव आहे. पण मी तसं न करता मुलांना प्रत्येक नृत्य समजलं पाहिजे, त्याचं मूळ काय, ते कशासाठी करतात, का करतात, हे सगळं मी त्यांना त्या नृत्य शिबिरामध्ये शिकवायचं. त्याच्यामुळे ते लोक जाऊन करू शकायचे ना. मी एकदा असा प्रसंग आला, एक शिबिर होतं, ते का म्हणाले, सर खूप मोठं शिबिर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त नृत्याला 2 तास मिळतात. मी त्यांना मी 2 तास कसं का नृत्य शिकवा. मी झालं मला 10 मिनिटं द्या, मी जरा विचार करतो. मग मी 10 मिनिटं विचार केला आणि त्यांना काय म्हणालो, किती मुलं आहेत, सर 50 मुलं आहेत. मग 50 मुलांचे मी 25चे 4 भाग केले, मुलांचे 15 ग्रुप केले तयार आणि त्याचा एक प्रमुख केला. प्रत्येक ज्याला चांगलं नृत्य येते, जास्त विचारलं कोण करू शकतं, घेतलं आणि मी लोकांना एकेकाला 2 ओळी शिकवल्या. म्हणजे एका नृत्य शिक्षकाला 2 ओळी पहिल्या शिकवल्या, तू आता तुझ्या ग्रुपला शिकव. नंतर दुसरा मुलगा घेतला, त्याला पण 2 ओळी पुढच्या शिकवल्या, त्याला तू पण शिकव. असं करून मी सगळ्या ग्रुपचे जे मुख्य होते त्यांना शिकवलं. आता त्यांना बोललो, आता तुम्ही एकत्र या आणि एकमेकाला शिकवा. आणि 2 तासामध्ये सगळा डान्स उभा केला आणि तो आम्ही त्या ठिकाणी त्याच्यामुळे सर हा अनुभव असतो की तुम्ही काय करताय, शिकवते, तो त्याचा अनुभव असतो. त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला. वेगळ्या ठिकाणी मला जाऊन ते करता आलं त्याच्यामध्ये. डिटेलमध्ये सांगता येणार नाही, मी अनेक शिबिर आणि अनेक ठिकाणी केलेली आहे, पण त्याचं सांगता नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे मी हल्ली आता काय करतो, लोकगंगा आपल्या दारी, मी 1 तास बोलतो लोकनृत्यावरती आणि 1 तासाचा व्हिडिओ दाखवतो. म्हणजे वाघामेळी, गोंधळ, कोळी हे सगळे दाखवतो. तोंड ओळख तर होईल त्याच्यामध्ये, असं हे पण करतो शेवटच्या दिवशी. असं सध्या चालतच झालं. खूप छान सर. शेवटी जो कोणी माणूस घडत असतो तो त्याच्या अनुभवांतून घडत असतो आणि मग शेवटी एक उत्तम परिपूर्ण असा माणूस आपल्याला बघायला मिळतो आणि समोर माझ्या त्याचं उदाहरण आहे अर्थातच. सर पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही प्रतिष्ठित संस्थेमध्ये आणि विविध वाहिन्यांवरती तुम्ही परीक्षकाची कामगिरी बजावली आहे. उदाहरणार्थ तुम्ही ETV वरती, मराठी वरती जे की फुल टू धमाल या कार्यक्रमाचं सुद्धा परीक्षण केलेलं आहे. त्याच्यानंतर सह्याद्री वाहिनीवरील दमदमादन किंवा मग सह्याद्री वाहिनीवरीलच लोकनृत्य स्पर्धा जी धीनाधीन धा होती, याच्यामध्ये सुद्धा परीक्षकाची कामगिरी बजावली आहे. तर येथील अनुभवांबद्दल आम्हाला काय सांगा. कसं आहे की जेव्हा चॅनलवरती तुम्हाला जायचं असते त्यावेळेला तुमची पूर्ण तयारी आणि तुम्हाला त्या नृत्याची किंवा त्याची माहिती असायला पाहिजे. कोणी जाऊन बसू शकत नाही. चुकीची माहिती दिलं तर आम्हाला फोन येऊ शकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे पण की मी पहिल्यापासून अभ्यासच करत होतो आणि हे सगळं अभ्यास करत असल्यामुळे मला त्याचा चांगला अनुभव होता. मी स्वतः सगळे नृत्य केलेले असल्यामुळे जो आमचा कलापथकामधला जो भारतदर्शन कार्यक्रम होता त्याच्यामध्ये 16 डान्स होते. भारतातले 16 डान्स, ते 16 डान्स आम्हाला गुरु म्हणून होते आमचे गुरु, त्याने आम्हाला शिकवले होते. 1 महिन्याची कार्यशाळा घेतली होती. नुसतं डान्स शिकतात, खूप मुलं काय नुसते डान्स शिकतात आणि त्यांना विचारलं डान्सची माहिती नाही. पण मी तसं नाही केलं, मी त्याच्याबरोबर त्याची माहिती घेत गेलो. त्यामुळे माझ्याकडे जमावत गेले ना त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या माहितीचा मला या चॅनलमध्ये जाताना फायदा झाला. त्याच्यामध्ये फुल धमाल आणि त्याच्यानंतर दमदमादम. तर दमदमादम केल्यानंतर हा जो आपला दिनादिन धाल कार्यक्रम आहे तो माझ्या एकूणच सांस्कृतिक कारकिर्दीला कलाटणी देणारा हा प्रकार आहे. कारण मला संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण आता जगात ओळखत आहे, कारण तो चॅनल सगळीकडे दिसतो ओळखतात. पण मला पूर्ण त्याचं हे होतं, कॉन्फिडन्स होता, म्हणजे मला आत्मविश्वास होता की हे मी करू शकेन. पण तरी सुद्धा चॅनलवर जायचंय आणि दूरदर्शन सारख्या चॅनलवर जायचंय तर थोडीशी मनामध्ये होती. म्हणून मग चॅनलचे जे प्रमुख होते त्या कार्यक्रमाचे, मलाकराज पंचबाई, निर्माता दिग्दर्शक
त्यांना विचारलं तुम्ही माझी कशी काय निवड केली. आणि माझ्याबरोबर ज्या दिदी होत्या मोठ्या इंदुमती लेले त्यांच्यावर मला बसायचं आहे, मी माझी निवड कशी काय केली. तर ते मला म्हणाले आम्ही 450 लोकांचे बायोडेटा त्यांची माहिती मागवली. त्या माहिती आम्ही दिदीनं आणि तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही निवडलेलं आहे. वा, 450 लोकांमधून. हा तर त्यामुळे मला तशी ती संधी मिळाली. त्यामुळे दूरदर्शनचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला कुठला चॅनल नव्हता. लक्षात घे मी काय म्हणते ते. दुसरं चॅनल सुरू चॅनल जे सुरू आहेत ते त्यावेळेला नव्हते. आम्ही 2007 दिनादिन धा सुरू केला तेव्हा आमच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद होता. येणारे संपूर्ण महाराष्ट्रात यायचे. आणि मग त्यांना वेगवेगळ्या डान्समध्ये मी त्यांच्या चुका म्हणता येणार नाही त्या त्रुटी काढायच्या. म्हणजे हे परत येतं का, कारण सगळे लोक बघतायत, नृत्य दिग्दर्शक पण बघतायत, पण बघतायत. त्यांना कळलं पाहिजे ना की ह्या गोष्टी वापरत नाही किंवा ही वस्तू वापरतात, ही वस्तू वापरत नाही, ही अशी असं धोतर घालतात, ही अशी साडी असते, हे मी त्यांना समजावून सांगायचं. मग एक दिवस एक मुलगा आला दिग्दर्शक, कार्यक्रम म्हणजे आमच्या शूटिंग संपल्यानंतर. मला तसं हे सगळं तुम्ही सांगताय पण याची पुस्तकं नाही कुठे बाहेर मिळत, कुठे माहिती मिळत नाही, आम्ही काय करायची. तर मग मी थोडा वेळ थांबलो. तर तो हे मुलगा मला म्हणाला की सर तुम्हीच पुस्तक लिहा ना एखादं. असं डायरेक्ट बोलला तो मला, पुस्तक लिहा. मी विचार करतो आणि सांगतो. कारण जेव्हा ऑथेंटिक वरती, जेव्हा पारंपरिक वरती तुम्ही काम करता तेव्हा एकही चुकीची गोष्ट जाता कामा नये. आपल्याकडे आपण पेला म्हणतो, आपण वस्तूला आपण पेला म्हणतो, ग्लास नाही म्हणत. ग्लासचा इंग्लिश शब्द पेला म्हणतो. मग पेला शब्द आला त्याच्यामध्ये. मग मी त्याला बोललो ठीक आहे मी बघतो म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर मी त्याला बोललो करूया आपण. मी प्रसंग सांगतो. मी स्वतः डान्स असल्यामुळे एक ग्रुप आला होता कुठलं साताऱ्याचा कुठे येवल्याचा ग्रुप होता आणि त्यांनी शेतकरी नृत्य सादर केलं. आणि शेतकरी नृत्य करताना आम्ही पण तुम्ही काय काय करताय, कसं सादर करताय, काय काय वस्तू वापरताय आणि कशा पद्धतीने त्याचा वापर करताय हे सगळं आम्ही बघत असतो ना. आणि काय काय ते मला माहिती आहे ना. आणि इव्हन आपल्या शेतामधलं जे शेत उगवतं ना ते अख्खं मुळा सगळं उपटून आणि स्टेजवर लावलं. नंतर दोघं नवरा शेतात काम करतायत तर मूल जे आहे ते त्या झोळीमध्ये झाडाला टांगलेलं आहे. असं सगळं वस्तू त्या केलं सगळं. आणि त्यांचा डान्स संपला. मी त्याला विचारलं अरे बोले तू सगळ्या गोष्टी आणल्या. बोले शेतकरी म्हटल्यानंतर हा सर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे बोललो, म्हणून मी तुला विचारतो ना. तू खात्री सांग सगळ्या गोष्टी आहेत म्हणून. हो हो सर सगळ्या आहेत. हा तर ठीक आहे ठीक आहे. मग मी त्याच्या विचारलं सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी शेतीमध्ये वापरतात तो विळा. आपल्या गावाला कोयता म्हणतात. त्या कुठे मुलाने डोक्यावर हात मारला. मी होतं की त्याच्यावर ते क्लोजअप ठेवा आणि ते हा शॉट त्याचा उचला. एकदम जीप चावली त्यांनी. तर असे प्रसंग. त्यामुळे येणारे जे ग्रुप आहेत ना, म्हणजे मी सांगत देश काय खूप चांगले चांगले करणारे असं पण काही गोष्टी माहिती नसतात. जे मोठे लोक कलावंत येतात ते अक्षरशः आमच्या दोघांपुढे लोटांगण घालतात. अरे बोलतो तुम्हाला किती माहिती आहे, जे आम्हाला पण माहिती नाही. म्हणजे त्याचा अभ्यास असतो, त्याशिवाय ह्या गोष्टी होत. बरोबर. अर्थातच सर, फार छान मार्गदर्शन करताय, छान 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 किस्से सांगताय, मजा येते ऐकायला, छान मुलाखत होतीये. सर तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वृत्तपत्रांमधून तुमचं लेखन सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही लोकगंगा आणि महाराष्ट्राची लोकनृत्ये ही पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. तर या तुमच्या साहित्य लेखनाविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. सांगतो ना मी. त्याच्यामध्ये अभ्यास होता. मग जे दिवाळी अंक असतात किंवा मासिक असतात किंवा वर्तमानपत्र त्याच्यातले लोक आमच्याकडे लेख मागतात की हा लेख लिहून द्या. आता समजा होळी जवळ आली, होळीचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगणारा लेख मागायचे. आणि माझ्याकडे चित्रांचा पण भरपूर संच होता. चित्र माझ्याकडे फोटो होते. पहिल्यापासून मला सवय होती, आवड होती. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे जो संच होता त्याच्यामध्ये मी कुठल्याही नृत्याचं
कसं काही आलं सांस्कृतिक बद्दल तर मी ते कटिंग करून ठेवायचं माझ्या फाईलमध्ये. असं खूप कटिंग माझ्याकडे जमा होतं सगळ्या वेगवेगळ्या नृत्याचे, जे वेगवेगळे लोक करायचे. मग ते माझ्यापेक्षा लहान असलेले तरी पण मी ठेवायचो की त्यांनी काय लिहिलेलं आहे, की आपल्याला काय लिहायचं आहे. त्यामुळे या मासिकांमध्ये लिहिता लिहिता बऱ्याचशा मासिकामध्ये मी लिहिलं. शेवटी मी सुद्धा एक मासिक सुरू केलं, सांस्कृतिक स्पंदन म्हणून. पण ते शेवटी काय सगळ्याच सोंग करता येतं पण पैशाचं नाही करता येत. निधी अभावी मला ते थांबावं लागलं. पण त्याच्यामध्ये सगळे सांस्कृतिकच लेख असायचे जे वेगवेगळ्या लोकांकडनं मी मागवायचो आणि ते छापायचं. सगळं वर्षभर चांगलं चालवलं. नंतर मात्र मला थांबावं लागलं कारण त्यांना थोडं तरी मदत लागतं ना. आणि हे सगळं लिहित असतानाच जसं मगाशी मला म्हणाल्याप्रमाणे मुलाला सर तुम्हीच लिहा ना एखादं पुस्तक. मग मी विचार केला लिहायला पाहिजे. जवळजवळ 4 वर्ष याच्यावर मी अभ्यास केला, फक्त महाराष्ट्रातल्या लोककला आणि लोकनृत्य जे तुम्हाला जे आमच्या दिनादिनाला यायचे त्याच्यामधल्या त्यातल्या कलाकारांना लोकनृत्य आणि लोककला यातला फरक कळत नाही. आणि खूप लोकांना कळत नाही. लोककला वेगळ्या आहेत आणि लोकनृत्य वेगळे आहेत. हे आपल्या लोकांना माहिती नाही. लोककला ही म्हणजे एका माणसाने तयार केलेली आणि त्याच्यावर छोटासा ग्रुप. आणि लोकनृत्य जे आहे ते सर्वांनी केलेलं, एक प्रकारची सगळ्यांनी सारखी हालचाल केलेली, सारखी वेशभूषा आणि समूहाने केलेलं आणि समूहाने गायलेलं जे असतं त्याला लोकनृत्य म्हणतात. हा फरक आम्ही सांगायचो. म्हणजे वाघामुळी गोंधळ हे लोकनृत्य आहे, लोककला आहेत, वास्तव लोककला आहेत. पण लोकनृत्य कोळी, आदिवासी, धनगर ह्या सगळ्या मध्ये लोकनृत्यामध्ये मोडतात हे सगळे. म्हणून हा अभ्यास करताना मी पुस्तकामध्ये सुद्धा 2 भाग केले, एक लोककला आणि एक लोकनृत्य. आणि त्याच्यामध्ये सगळी डिटेल्स पूर्ण माहिती, सविस्तर माहिती दिली आहे. अनेक पुस्तकं माझ्याकडे होती लोकांनी लिहिलेली, पण वेशभूषा काय, कधी करतात, कोण करतात याची पूर्ण माहिती मला मिळत नाही. म्हणून मी माझ्या पुस्तकामध्ये हे जे नृत्य आहे ते कुठल्या भागाचं आहे, कोण करतं, कधी करतं, का करतं, त्याची वेशभूषा काय, त्याची रंगभूषा आहे का, त्याचं गाणं काय, त्या गाण्याचा अर्थ काय आणि ते केव्हा करतात, हे सगळ्याच मी डिटेल्स त्याच्यामध्ये एक कलर फोटो, रंगीत फोटो असं मी ते तयार केलं. अर्थात ते पुस्तक खूप पडलं कारण ते कलर मध्ये करायचं होतं ना, फोर मध्ये. कारण नाहीतर साध्या कपड्यामध्ये तुम्हाला कळणार नाही ना कुठला ड्रेस घातलाय, डोक्याला काय बांधलंय, पांढरा बांधलाय काय लाल बांधलाय. अशा प्रकारचे फोटो त्याच्या मध्ये वापरले. मला दिनादिन मधनं पण बरेच फोटो मिळाले. INT जी आपली मोठी संस्था आहे, इंडियन नॅशनल थिएटर, त्यांचा संशोधन विभाग आहे, त्यांच्याकडनं पण फोटो मिळाले, माझे स्वतःकडचे पण फोटो. अशा करून मी ते सगळं 4 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर 2012 साली ते पुस्तक आम्ही डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे म्हणून आहेत आणि त्यांचा मुलगा कौतिक मुळे आणि त्यांची पत्नी नम्रता मुळे यांच्या प्रयत्नाने ते प्रकाशित झालं. आणि सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये ते आहे पुस्तक, खूप संस्थांकडे आहे, नृत्य दिग्दर्शकांकडे आहे की त्याचा कल्पना होतो तसे मला फोन येतात आणि आम्ही बरीच ती पुस्तकं संपलेली पण आहेत. त्यामुळे 2013 मला शासनाचा, आपल्या महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट लोकवाङ्मय पुरस्कार, पहिला पुरस्कार मला मिळाला. त्याचा म्हणजे मानधन आणखीन त्याच्यावर स्मृतिचिन्ह असं त्या पुस्तकातून झालेलं आहे. आणि म्हणून मग ते पुस्तकाच्या दृष्टीने सगळीकडे मग ते पुस्तक घेऊन मी फिरायचो, शिबिरामध्ये दाखवायचो, त्याच्याकडे पाहिजे जे तुम्ही नृत्य दिग्दर्शक होणार तर तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला. आणि तिने लिखाण करत असतो जसे सांगतील त्याप्रमाणे. आताही नवीन पिढीचे लोक पण लिखाण करतायत, त्यामुळे मला तो आनंद होतो त्याच्यामध्ये. नक्कीच सर, तुम्ही इथे पुरस्काराचा उल्लेख केला, या प्रश्नावरती मी येणारच होते की आतापर्यंत तुमच्या कामगिरीसाठी तुम्हाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला आहे. तर पहिल्या पुरस्काराचा उल्लेख तर तुम्ही इथे केलाच, पण या व्यतिरिक्त तुमच्या आठवणीत राहील असा पुरस्कार कोणता होता? पुरस्कार म्हणजे मला सगळ्यात पहिला मिळाला त्याचा मला असा आनंद होतोय अजूनही की आपल्या कोकणातला शिल्पकार मनोहर शेळगे कला प्रतिष्ठान मालवण या संस्थेचा मला पहिला पुरस्कार 2004 साली मिळाला.
त्याचा मला आपल्या भूमीचा, आपल्या कोकण भूमीचा, आपल्या सिंधुदुर्गचा पुरस्कार मिळाला. त्याचा मला खूप आनंद आहे आणि तो अजूनही माझ्या स्मरणात आहे. आणि महत्वाची गोष्ट, पहिला मिळालेला पुरस्कार. त्याचं काय असतं, पुरस्कार म्हणजे काय असं मला तसं माहिती नव्हतं. त्या पुरस्काराने मला माहिती झालं. त्याच्यानंतरचा मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जो शासनाचा पुरस्कार आणि शासन पुरस्कार महत्वाचा असतो, तो एक मिळाला. आणि एक आपले मोठे नृत्य दिग्दर्शक होते, त्यांचं नाव सुभाष सरकार, ज्येष्ठ नृत्य सुभाष सरकार, जेव्हा ते हे झाले, त्याचं निधन झालं, त्यानंतर एका संस्थेने म्हणजे एक संस्था आहे, त्या संस्थेने मला स्वर्गीय सुभाष सरकार स्मृती पुरस्कार दिला, जो नृत्याबद्दलचा असतो. तो मला पुरस्कार मिळाला, त्याचाही मला खूप आनंद होतो, कारण त्यांच्याकडे शिकलेलं होतं. त्यांच्या नावाचा मला पुरस्कार मिळायचा. तो एक आहे. अनेक आहे, जवळजवळ 16 ते 17 पुरस्कार मिळालेले आहेत. यावर्षी सुद्धा मला पुरस्कार मिळाला एका संस्थेचा, आमच्या ठाण्यातल्या संस्थेचा मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार मिळालेले. पुरस्काराने तुमचं काम वाढवतं, तुमची जबाबदारी वाढ, ते भान ठेवून तुम्हाला काम द्यायला पाहिजे, असं मला वाटतं त्याच्यामध्ये. नक्कीच सर, आपण म्हणतो की यश मिळवणं कठीण असतं, पण त्याहून कठीण असतं की ते यश टिकवून ठेवणं. आणि हे टिकवून ठेवण्याचं काम सर तुम्ही केलेलं आहे, आणि याचा आम्हा सर्वांना नक्कीच खूप अभिमान आहे आणि कौतुक आहे. सर, आता गरजलो रे गरजलो या चळवळीने एकूण 15 मुद्दे घेऊन त्याच्यावर चळवळ करायला सुरुवात केलेली आहे. यातीलच एक मुद्दा म्हणजे आपली भाषा आणि आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी चळवळ. तर याविषयी तुम्ही काय सांगू शकता की आपली भाषा आणि आपली संस्कृती टिकायला हवी, यासाठी आपण काय करू शकतो? भाषा टिकण्यासाठी किंवा ती जपण्यासाठी खूप संस्था काम करतात. आणि ही आपली जी चळवळ आहे कोणासाठी म्हणून करतात, त्याचा मला खूप प्रचंड आनंद आहे, मग खूप बरं आहे. आणि मी त्यावेळेला सुद्धा तुमचे जे मेन संस्थापक आहेत, सहदेव धरणे, त्यांना म्हणालो मी तुम्हाला कधी मदत करायला तयार आहे. मी एक गोष्ट सांगतो, आपली जी मालवणी भाषा जी आपण जे म्हणतो दुर्गामध्ये किंवा ज्या पट्ट्यामध्ये ती येते ती, तर आम्ही लहानपणी शाळेमध्ये मी आणि बाई बोलताना हळू आवाजात बोलायचो मालवणीत, तर लोक आमची टीका करायचे त्यावेळेला. म्हणजे ही गोष्ट चालायची आहे, 60च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. पण मच्छिंद्र कांबळे ते मालवणी सम्राट आहे, त्यांनी भाषा ही स्वतः समुद्राच्या पलीकडे नेलेली आहे. आणि ही भाषा आणि जपली पाहिजे, त्यासाठी खूप संस्था काम करतात. आणि त्यामुळे या संस्थेमध्ये ही जी भाषा जपण्याचा जो प्रयत्न आहे, त्या प्रयत्नामध्ये मी असणार आणि मी त्यासाठी प्रयत्न पण करणार. आणि त्यासाठी वेगळे उपक्रम आपल्याला राबवावे लागतील, त्यासाठी माझा प्रयत्न राहील त्याच्यामध्ये. खूप छान सर, धन्यवाद सर. आपला पुढचा प्रश्न असा आहे सर की आपल्या कोकणामध्ये विविध लोककला आहेत, आणि या लोककलांचं संवर्धन होण्यासाठी आपण काय करू शकतो? बरोबर आहे, कोकणातल्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत ह्या प्रकारे ते काम करताना एक दिवसाचं एक काम नाहीये. मी गेले कित्येक वर्ष करतोय. हे काम तुमच्या 2 जन्म पण संपणार नाही, इतकं हे काम आहे खरं. जितकं डीप मध्ये जाल, आवड असायला पाहिजे आणि शोध घेतली पाहिजे. जे या लोकनृत्यामध्ये येऊ पाहतात त्यांनी त्याचा मूळ शोधला पाहिजे की या क्षेत्रामध्ये कोण कोण काम करते, कशा प्रकारे काम करते, त्यांनी काय काम केलेलं आहे, आपल्याला काय करायचंय, या सगळ्याची त्यांनी माहिती मिळवायला पाहिजे. की त्यांच्याकडे संग्रह असायला पाहिजे, त्या क्षेत्रातली माणसाची माहिती पाहिजे, त्यांना भेटायला पाहिजे, त्यांच्याकडे अनुभव घेतले. आता चॅनलमुळे किंवा या व्हॉट्सअप किंवा तुमच्या फेसबुकमुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती होतात. पण माझा फेसबुक आणि त्याच्या नेटवरती माझा विश्वास नाही, खूप चुकीच्या गोष्टी पण येतात त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक माणसाला की त्यांच्याकडे तुम्ही या कोकणातल्या गोष्टींबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे, असं मला वाटतं त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी त्यापासूनच तुम्ही काम करायला पाहिजे. आणि एक दिवसात संपणार काम नाहीये. म्हणून जे नवोदित येणार जे आहेत त्यांनी आपला संपर्क वाढवायला पाहिजे. या दृष्टीने जे काम करतात त्यांच्या संपर्कात राहायला पाहिजे आणि तुमचं काम तुम्ही करून गेलं पाहिजे. आणि लोक आहेत तुम्हाला मदत करू शकते, कोकणामध्ये काम करणारे खूप प्रचंड लोक आहेत, ते तुम्हाला मदत करू शकते. ते शोधायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही काम.
असं आहे. अगदी नक्कीच सर. सर, आपल्या कोकणामध्ये नवोदित तयार होणारे जे नृत्य क्षेत्रामध्ये येणारे किंवा नाट्य क्षेत्रात येणारे जे नवोदित कलाकार आहेत त्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल? आणि एक महत्वाची बाब अशी येते की या नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी काय करता येईल? यासाठी आपल्याला ज्यांना खरोखर आवड आहे त्यासाठी आपल्याला एक माझ्या म्हणजे काय म्हणतात ते, माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की सगळ्या आपल्या कोकण जो आहे त्याची एक मुख्य कमिटी बनवायची, ज्याच्यामध्ये जिल्ह्याचे लोक असतील, कळलं की नाही, प्रत्येक जिल्ह्याचा एक किंवा दोन प्रतिनिधी असतील. त्यानंतर मग आपण जिल्ह्याची कमिटी करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये जो आपल्या जिल्ह्यामधला जो प्रमुख आहे तो त्या जिल्ह्याचा प्रमुख, आणि त्याच्याकडे तालुके जे आहेत त्या तालुक्यातले लोक त्याच्याकडे असणार. मग तालुक्यामधले जे प्रमुख असतात ते लोक त्यांच्या तालुक्यात काम करताना ते लोक आपल्या गावातल्या लोकांना एकत्र करतील. म्हणजे आपला जो एक विचार किंवा आपली एक जी योजना किंवा आपला एक जो विचार आहे तो जिल्ह्यातून म्हणजे आपल्या मुख्य संस्थेकडून जिल्ह्यात, जिल्ह्यातून तालुक्यात, तालुक्यातून गावात हा आपोआप पसरत जाणार. अशा प्रकारची आपण चेंज केली तर आपण लवकर काम शकू. आपण संपूर्ण काय कोकणात फिरू शकणार नाही सगळेजण, पण जर आपण जिल्हा-वाईज आणि तालुका तर आपल्याला ते योजना द्यावी लागेल आणि त्या प्रकारची कमिटी संपूर्ण ते करावं लागेल, तरच ते काम होऊ शकतं त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं ते करायचं, त्यासाठी मी एक वेगळी आपल्याला मीटिंग करावी लागेल आणि त्याच्यामध्ये या सगळ्या नक्कीच सर, गोष्टी निश्चितच. असं मला वाटतं. नक्कीच सर, खूप छान क्लू पॉइंट्स देत आहात तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामधून. सर, आता कोरोना आहे आणि कोरोनामुळे आपण सगळेच लॉकडाऊन मध्ये अडकलेले आहोत. तर असा हा लॉकडाऊन असताना तुम्ही मग आता या लॉकडाऊन मध्ये काय काय काम करता? आता लॉकडाऊन जे आहे ते कोणाला कल्पना होते, मला पण नव्हती की काय प्रकार आहे तो लॉकडाऊन. म्हणजे उद्या बाहेर फिरायचं ना, इकडे जाय तिकडे जाय. मग 24 तारखेला 24 मार्चला डिक्लेअर झालं ना रात्री 12 वाजता. तर मी दुसऱ्याशी विचार केला की आता काय करायचं, बाहेर तर जाता येणार नाही, कुठेच काय नाही, कुठेच संपर्क नाही, काही नाही, कुठेच नाही. सगळे कार्यक्रम बंद करावे लागले. ज्या योजना माझ्या मार्च एप्रिलच्या पुढे ज्या होत्या ते सगळ्यांना बंद करावं लागलं. आणि मग काय करायचं हा विचार मी करत असताना मी पुढच्या वर्षी मी भारतातल्या लोकनृत्यावरती मला काम करायचं होतं. आणि जसं महाराष्ट्र नृत्यावरती मी जसं पुस्तक केलं तसं मला भारतातल्या लोकनृत्यावरचं पुस्तक करायचं होतं. त्या दृष्टीने मी शिकणार होतो आणि त्याची मी खूप माहिती जमा केली होती आणि ते सगळं बांधून वरती टाकून ठेवलं होतं पुण्यावरती. ते बोललं काढूया आणि आता वेळ आहे. बरोबर. हा, आतापर्यंत रोज 4-4 तास मी लिखाण करतो. पहिले रफ कॉफी केली, तर मध्यम कॉफी केली, थोडी तयार केली आणि त्याच्यानंतर तिसरी कॉफी सुरू आहे. कारण का मला खूप लोकांची मदत घ्यावी लागते, पण सगळ्याच गोष्टी काय माझ्याकडे नाहीये. अनेक लोकांना कॉन्टॅक्ट करावं, त्यांच्याकडची माहिती, जी गाणी आहेत आता महाराष्ट्रातल्या गाण्यांचा अर्थ बी तर सगळं माहिती आहे, पण समजा एखादा साऊथचा डान्स असेल तर त्याचा अर्थ मला कळायला पाहिजे ना. मग तशा दृष्टीने असं सगळं ते काम चालू आहे. ते संपणार नाही, उजाडणार त्याला. मग त्याच्यामध्ये पण फोटो आहे, ती माहिती आहे ना, जसं महाराष्ट्राचं गेलं तसं की कोण करतं, कधी करतं, कुठलं राज्य करतं, कुठे करतं, वेशभूषा काय, त्यांचे म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते रंगभूषा काय, हे सगळं, त्याचं गाणं, त्याचा अर्थ काय, ते कधी करतात, वेशभूषा काय घालतात, सगळं सगळं त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये येणार. ह्याच्यापेक्षा पुस्तक होणार. अनेक लोकांची मदत घ्यायची आणि ते पुस्तक करायचं आहे आणि त्याच्यावर माझं सध्या काम चालू आहे. लॉकडाऊन काळामध्ये 1-2 संस्थांनी मला ऑनलाईन ते स्पर्धा असतात ना त्या मी त्यांना डान्स स्पर्धा ऑनलाईन वर माझा विश्वास नाही, पण तुम्ही मला डान्स पाठवा, तुम्हाला त्याचं परीक्षण पाठवा, मग तुम्ही ते डिक्लेअर करा. कदाही माझी पहिलीच मुलाखत आहे, मी केले नाही कधीच. त्यामुळे त्यांना अशा 2 दिवसांनी केले, पण ते वेगळं असं ना, प्रत्यक्ष नृत्य बघणं आणि अशा ऑनलाईन वरती करण्याच्यात फरक आहे. तर तो एक ते हे सगळं चालू आहे आणि ह्या पुस्तकाचंच काम जास्त चालू आहे. लोकांशी संपर्क चालू आहे, पुढे काय करता येईल याच्या सगळ्यांचे बोलणं चालू असतं, पण पुस्तकावरची लक्ष केंद्रित केलं आहे.
ओके सर. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो हे एक नाटक आहे. आणि हे नाटक करता करता आता हातात घेतली आहे एक चळवळ. तर ह्या चळवळीविषयी तुमचं मत काय आहे, आणि ही चळवळ प्रत्येक घराघरात पोहोचावी असं तुम्हाला वाटतं का? प्रत्येक म्हणजे आपण आपला कोकण प्रांत पूर्ण करायचा, मग आपण पूर्ण महाराष्ट्रावर फिरायचं असं मला वाटतं. त्या दरम्यान दुसऱ्या किंवा दुसऱ्या जिल्ह्यातले लोक आले तरी काय फरक नाही पडण्यात यायला. पण आधी कोकण शूट करा असं मला वाटतं त्याच्यामध्ये. म्हणून मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आपण अशा प्रकारची जर साखळी तयार केली तर आपण लवकर लोकांपर्यंत पोहोचू असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपल्याला जे बोलणारे किंवा चळवळीची माहिती सांगणारे लोक आपल्याला तयार करायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी काय धरणे पोहोचणार नाही किंवा मी नाही पोहोचणार. त्याला आपल्याला एक अशी प्रशिक्षण करणारे ग्रुप तयार करावे लागतील की जे त्यांच्या तिकडे जातील, त्यांच्या जिल्ह्यात जातील, तालुक्यात जातील आणि ती माहिती देतील. असे आपल्याला जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत, ज्यांना याच्यावरती आवड आहे आणि त्यांना करायचं आहे, अशा लोकांना ट्रेनिंग द्यायचं आपण आणि त्यांना आपापल्या जिल्ह्यात पाठवायचं. असं करून जर केलं तर मला वाटतं लवकर ते लोकांपर्यंत पोहोचतं असं मला वाटतं. आणि आता व्हॉट्सअप आणि सगळं आहे, प्रत्येक जण ग्रुप बनवून त्याच्या पुढेपर्यंत जाऊ शकतं. अगदी नक्कीच सर. या चळवळीला तुम्ही कोणत्या स्वरूपात हातभार लावू शकता? या चळवळीला म्हणजे मी तुमचे काय उपक्रम असतील आणि मी जे काय सांगेन त्याच्यामध्ये मी काम करेन. गोष्ट येतच नाही, मला आवडलंय ते. कारण मी आता या वयात एवढी मोठी चळवळ एकटा काय चालू शकत नाही. मला पदन्यास आणि सगळ्या गोष्टी आहेत. मी आदिवासी भागात पण काम करतो, त्यामुळे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार मी. तुमच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये माझा पूर्ण सहभाग असणार आणि जे मनापासून करतायत त्यांचा मला सतत आदर्श असतो किंवा त्याचं मला कौतुक असतं नेहमी की ते. कारण हे फार वेगळं काम आहे. ह्या चळवळी ज्या आहेत ना त्या फार वेगळ्या आहेत. खूप चळवळी मी पाहिलेल्या आहेत. मी खूप चळवळीमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे चळवळी कशा असतात आणि पुढे त्याला कसे फाटे फुटत जातात आणि चळवळ पडते, मतभेद होतात. ते आपल्याला खूप सांभाळावं लागणार त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. त्याप्रमाणे आपण सगळ्यांना एकत्र करायला पाहिजे आणि आपली चळवळ पुढे न्यायला असं मला वाटतं. आता आले ना, शेवटचं बोलू का? हो, बोला ना. नक्कीच सर. नाही, नक्कीच बोला ना सर. हा, मी काय म्हणतो की माणूस जो आहे त्याने नोकरी धंदा तर माणूस करतो नेहमी, कारण आपल्याला जगायचं असतं म्हणून. पण ते जगत असताना तुम्ही का जगताय, कशासाठी जगताय, तुम्हाला आनंद काय मिळतोय? कारण आपलं ते रुटीन असतं, नोकरी व्यवसाय सगळं रुटीन असतं. त्याच्यामध्ये वेगळा आनंद देणारा का असतो? तर एखादी कला किंवा छंद. हे पुणे देशपांडेने वाक्य नाहीये, मुद्दाम आवर्जून. तर माणसाने एखादी कला किंवा एखादा छंद जोपासा तर तुम्हाला आयुष्यभर खूप आनंद देत जाईल. शेवटपर्यंत तुम्हाला आनंद देईल, तुमच्या अंतापर्यंत तुम्हाला तो आनंद देत जाईल. तो आनंद मी स्वतः सुद्धा घेतोय आणि तुम्ही सुद्धा त्या प्रकारे घ्यावं असं मला वाटतं. आणि या चळवळीत काम करणारे जे लोक त्या पद्धतीने जसे आपल्याकडे लोक येत जातील आपल्याला कळत जाईल की कोण मनापासून काम करतोय, कोण काय करतोय, कोणच्या मागचा उद्देश काय, आपला उद्देश काय, हे आपण कुठेतरी पडताळून पण पाहिलं पाहिजे. कारण का सध्याचं जे संपूर्ण वातावरण आहे त्या वातावरणात आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विरोधक पण असणार, आपल्याशी सहमत पण असणार. या सगळ्यांचं आपल्याला, कारण चळवळ चालवणं तसं सोपं नाहीये. आणि हे मोठं धनुष्य सदैव धरणे आणि त्याच्या सगळ्या लोकांनी चाललंय, त्याला सलाम आहे. धन्यवाद सर. खरंच तुम्ही जीवनाचा मूलमंत्र किती सहज आणि सोप्या शब्दांमध्ये सांगितलात की आपलं डेली रुटीन तर आपण जगतच असतो, पण कुठेतरी आपण जे म्हणतो ना एखादं समाधान असतं, कुठेतरी आपण आनंद असतो जो शोधत असतो पण काही केला तो मिळत नसतो. आणि त्याचं अगदी छोटस उत्तर आहे की आपली कला किंवा आपला छंद जोपासा, त्यातच तुमचा आनंद तुम्हाला मिळून जाईल. खूप छान सर. आजच्या मुलाखतीमधून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. आपल्या महाराष्ट्रातल्या मातीच्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटलं. बऱ्याच लोककला लोकनृत्यांविषयीची माहिती मिळाली.
हे काम करत असताना किंवा एखादी चळवळ हातात घेतल्यावर कुठल्या कुठल्या बाबींना सामोरं जावं लागत असतं, एक दिग्दर्शक म्हणून किती गोष्टींना सामोरं जावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज या मुलाखतीमधून झाला. सदानंद राणे सर, आज तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून खूप तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात. हा सर, बोला. शेवटचं मला म्हणजे बोलणं ठीक असतं हे सगळं, पण अशा प्रकारची संधी देणार जे मुख्य जे असते संस्था या चळवळ, त्यांनी मला ही संधी दिली बोलायची, त्याबद्दल मी सहदेव धरणे आणि त्याचे सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि विशेष तुझा मी आभारी आहे की मला बोलतं धन्यवाद केलं. सर. धन्यवाद. निश्चितच सर, तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. सर्व प्रेक्षकांना नक्कीच ही मुलाखत खरंच आदर्शदायी वाटणारीच आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.